नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वय वर्ष 18 ते 25 काय असतं हे वय? एकदम कडक लाईफ, कॉलेज कट्टा, मित्रांसोबत फिरणं आणि लाईफमध्ये आपण काहीतरी मोठा धमाका करणार आहोत अशी मोठी मोठी स्वप्न पाहणं, हे वय आयुष्यातलं सगळ्यात भारी वय असतं. यात काहीच वाद नाही. पण एक कटू सत्य सांगू का? हेच ते वय असतं जे तुमचं पुढचं अख्खं आयुष्य ठरवतं. या वयात आपण नकळत अशा काही चुका करतो ज्यांचा भयंकर पश्चाताप वयाच्या 30व्या वर्षी होतो. मित्रांनो, आज आपण अशाच 5 गंभीर चुकांबद्दल बोलणार आहोत ज्या तुम्ही वेळेत टाळल्या पाहिजेत. चला डायरेक्ट मुद्द्यावर येऊया. या वयातली पहिली मोठी चूक म्हणजे फक्त कॉलेजच्या डिग्रीवर अवलंबून राहणे. आपल्याला लहानपणापासूनच काय सांगितलं जातं? चांगले मार्क मिळवा, मोठी डिग्री घ्या, म्हणजे लाईफ सेट. पण आज 2026च्या जगातील रियालिटी काय आहे मित्रांनो? फक्त कागदाच्या तुकड्यावर नोकरी मिळत नाही. कंपन्यांना तुमची डिग्री नाही तर तुमच्याकडे काय स्किल आहे हे हवं असतं. तुम्ही कॉलेजच्या 3-4 वर्षात पदवीसोबत एखादं प्रॅक्टिकल स्किल शिकलात का? मग ते व्हिडिओ एडिटिंग असेल, ग्राफिक डिझायनिंग असेल, कोडिंग असेल किंवा तुमचं इंग्रजी बोलण्याचं स्किल इम्प्रूव्हमेंट करणं असेल. जर सोबत कोणतं स्किल तुमच्याकडे नसेल तर डिग्री हातात असूनही नोकरीसाठी तुम्हाला वन फिरावं लागणार, वन भटकावं लागणार. म्हणून आजच काहीतरी नवीन प्रॅक्टिकल स्किल शिकायला घ्या. त्यामुळे तुमची डिग्री आणि त्यासोबतचं हे स्किल यामुळे तुमची नोकरी मिळवण्याची जी पात्रता आहे ती इतरांपेक्षा डबल होईल. आता दुसरी मोठी चूक आहे तुमची, सोशल मीडिया आणि स्क्रोलिंगचा विळखा. 18 ते 25 या वयातील मुलांना हा सोशल मीडियानं खूप मोठा विळखा घातलेला आहे. आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काय करतो? रील्सवर रील्स स्क्रोल करत राहतो. दुसऱ्याचं छान आयुष्य, त्यांच्या गाड्या, त्यांचे ट्रिप्स पाहून आपल्याला वाटतं माझं आयुष्य किती बोरिंग आहे. मित्रांनो, या चक्रात अडकू नका. या चक्रातून लवकर बाहेर पडा. तुम्ही स्क्रीनवर दुसऱ्याचं यश बघण्यात रोज 3-4 तास फुकट घालवत आहात. सोशल मीडिया वापरायचा की नाही नक्कीच वापरा, पण तो फक्त टाइमपास म्हणून नाही, तर तिथून काहीतरी शिकण्यासाठी वापरा. रील्स पाहणारे नको, तर सोशल मीडियाचा वापर करून स्वतःचं ब्रँड व्हॅल्यू किंवा बिझनेस व्हॅल्यू उभा करणारे बना. आता तिसरी चूक म्हणजे लोक काय म्हणतील. हा तर सगळ्यात मोठा रोग आहे. लोक काय म्हणतील. बऱ्याच तरुणांना एखादं नवीन काम सुरू करायचं असतं, यूट्यूब चॅनल काढायचं असतं किंवा काहीतरी वेगळं करिअर करायचं असतं, पण मनात पहिली भीती काय येते? जर मी फेल झालो तर नातलग काय म्हणतील, मित्र हसतील का? एक गोष्ट डोक्यात फिट करून ठेवा, तुम्ही काही चांगलं केलं तरी लोक बोलणार आहेत आणि काही नाही केलं तरी लोक बोलणार आहेत. वयाच्या या टप्प्यावर रिस्क घ्यायला घाबरू नका. प्रयोग कराच, पडायचं आणि पुन्हा शिकायचं, हेच ते वय आहे मित्रांनो. आता चौथी चूक आहे पैशांचा दिखावा आणि शो ऑफ करणे. मित्रांनो, आता या वयातील मुलं बऱ्यापैकी पैशांचा दिखावा करण्यामध्ये, शो ऑफ करण्यामध्ये, मित्रांना दाखवण्यामध्ये, बघा मी किती पैशावाला आहे, माझ्याकडे किती पैसे आहेत, ह्या चुका करतात. बघा, पॉकेट मनी मिळायला लागला किंवा पहिली नोकरी लागली की लगेच आपली इच्छा काय होते? महागडा आयफोन घ्यायचा, ब्रँडेड कपडे घ्यायचे,
महागडी बाईक घ्यायची, तेही हप्त्यावर, EMIवर. कशासाठी? तर मित्रांमध्ये आणि सोशल मीडियावर रुबाब दाखवण्यासाठी. हा दिखावा तुम्हाला आतून पोखरत जातो मित्रांनो. या वयात कमवणे आणि वाचवणे जितकं महत्त्वाचं आहे तितकंच ते पैसे योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे हे सुद्धा महत्त्वाचं असतं. आज वाचलेला 1 रुपया भविष्यात तुम्हाला आर्थिक ताकद देईल. या शो ऑफच्या नादात कर्जबाजारी अजिबात होऊ नका. आता 5वी आणि शेवटची चूक, आपल्या शरीराला काय होते असं म्हणून आरोग्याकडे दुर्लक्ष करणे. अरे मी तर तरुण आहे, मला काय होते असं म्हणून रात्री 2, 3, 4 वाजेपर्यंत जागरण करणे, जंक फूड खाणे, व्यायामाचा कंटाळा करणं, हे सगळं सध्या कूल वाटतं, छान. पण विशीत लावलेल्या या वाईट सवयी तुम्हाला 30व्या वर्षी गंभीर आजार बनून समोर येऊ शकतात. मित्रांनो, यशस्वी करिअरचा आनंद घ्यायला जर शरीरच सुदृढ नसेल तर त्या पैशांचा आणि यशाचा काय फायदा मला सांगा. रोज किमान 30 मिनिटे स्वतःच्या शरीरासाठी द्या. चांगलं खा आणि फिट राहा. तर मित्रांनो, कॉलेजसोबत या स्किल शिका, सोशल मीडियाचा योग्य वापर करा, लोकांची भीती पूर्णपणे सोडून द्या, पैशांची बचत करा आणि स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या. हे वय वाया घालवू नका, कारण ही वेळ पुन्हा कधीच येणार नाही. तुम्हाला काय वाटतं, या 5 पैकी कोणती चूक तुमच्याकडून नकळत होत होती? मला खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शिकत राहा, घडत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.